आई अगं काय झालं? तू काय शोधतेस आई? आई आई मी तुला शब्द दिलाय, मी नाही खेळणार बॅडमिंटन. मी खरंच नाही खेळणार बॅडमिंटन. मी नाही खेळणार बॅडमिंटन. खूप धीर एकवटून तू काय रॅकेट देते निशी. माझा धीर सुटूच्या आत हे रॅकेट घे. घे निशी. निशी घे. आई आणि मका वचन दे, तू तुझा बॅडमिंटन खेळण्याचं स्वप्न पूर्ण करशील. निशी, आजपर्यंत तू खेळताना संध्याची आठवण म्हणून मी बघतिलंय. कायम तुझा कौतुक वाटायचं, पण ह्या सगळ्यात तुझा स्वप्न मी विसरूनच गेले होते. आज ओवीमुळे ते लक्षात येईल. आणि आता तू त्या स्वप्न पूर्ण करशील निशी. तू खेळ निशी, मी असे तुझ्या सोबत. आई आजपर्यंत आई म्हणून तुका जपणं माका माझं कर्तव्य वाटत होता. असं वाटायचं की तडजोडी काय सगळ्या मुलींका करूच्याच लागतात, माझ्या लेकीक पण करूची लागत. पण असं नाही अनिशी. माझ्या लेकीक तडजोडी करूची गरज नाही. तुका जा वाटता ता तू कर, तुका जा आवडता ता तुका करूक मिळूक वया. त्यासाठी तुझ्या पाठीशी उभा राहणं सुद्धा एक आई म्हणून माझं कर्तव्य आहे निशी. कर्तव्य पार पाडण्यात उशीर झालो, पण वेळ गेलेली नाही. माझी लेक खेळणार. तू खेळ निशी, खेळ तू. पण दादा, ह्यांका सांगूची जबाबदारी माझी. पण तू एखादी मोठी स्पर्धा जिंकलस ना की आपण घरात सांगू सगळ्यांका. पण हा निशी, तोपर्यंत ह्यांच्या नजरेत येणार नाही अशा पद्धतीने तू तुझा सराव सुरू ठेव. कळतं ना? आई ह्या सगळ्याची खरंच गरज नाहीये. मी खुश आहे. खरंच नाही कशी निशी? खुश आहेस तू? अगं मग या रॅकेट तुझ्या हातात दिल्यावर
तुझ्या डोळ्यात चमक कशी गेली? निशी, ही चमक तुझ्या डोळ्यात माका कायम बघूची हा. आणि निशी, आज जर मी तुझी आई म्हणून तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलंय ना, तरच कदाचित कोणाच्या तरी आईची जागा घेऊ शकेन मी. हे बघ, तुझं दुःख मी समजू शकते, पण एक सांगू हवी, माझ्या संध्याची आठवण निशीच्या बॅडमिंटन खेळण्यात, तू नाचताना तुला होणाऱ्या आनंदात आहे. आणि संध्याची आठवण जपण्यासाठी मला तुमची साथ हवी आहे. द्याल ना मला साथ? आणि हो निशी, आता यापुढे जे काही कराल ते मला सांगून करत जा. आपल्याला आपली स्वप्न पूर्ण करताना घरातल्यांना दुखवायचं नाही. सगळ्यांना विश्वासात घेऊन लक्षात ठेवा. देते. मॉम, माझ्यासोबत असेपर्यंत मी प्रत्येक मोमेंट एन्जॉय करायला हवी होती. मला जर आधी कळलं असतं ना की तो तुझ्यासोबतचा लास्ट दिवस आहे, तर मी कधीच तुला सोडून गेले नसते. मग जर कळलं असतं की कालचा दिवस तू दिलेला स्पीकर सोबतचा लास्ट दिवस, तर मी कधीच तुझी ही आठवण मिटू दिली नसती. सॉरी मॉम. पण एक सांगू हवी, माझ्या संध्याची आठवण निशीच्या बॅडमिंटन खेळण्यात, तू नाचताना तुला होणाऱ्या आनंदात आहे. आय एम सॉरी मॉम.
तुझी आठवण जपून नाही ठेवू शकले, बट आय प्रॉमिस यू, तुला माझं डान्स करणं आवडायचं ना, ते माझं स्वप्न मी नेहमी जपेन. पण मग समाधान हे की आज ह्याच स्पीकरमुळे तुझी बहीण तिच्या मुलीच्या स्वप्नांसाठी तिच्या पाठीशी उभी राहिली. अँड आय एम शुअर तू जिथे कुठे असशील ना, ह्या स्पीकरमुळे आज जे झालंय त्यामुळे तुला आनंद झाला असेल, हो ना मग? ओवी, कसा आहे आता हात? बरं वाटतंय ना? त्रास तर होत नाहीये ना? बघू. नाही नाही, बेटर आहे आता. नक्की? हो, आणि ह्याचं रिझन तू आहेस. आय रिअली अप्रिशिएटेड व्हॉट यू डिड फॉर निशी. मला खूप भारी वाटलं तू निशीच्या पाठीशी उभी राहिलीस. बट आय एम रिअली सॉरी. मला तुझ्यावर चिडायला नको होतं. इनफॅक्ट मला तुझ्यावर राग आलाच नव्हता. भलत्याचा राग तुझ्यावर निघाला. सॉरी. नाही नाही अगं, ठीक आहे, असू दे ओवी. खरं तर मी तुझे आभार मानायला हवे. तुझ्यामुळे मला निशीच्या डोळ्यातला खरा आनंद दिसला आज. श्रीनू, एक्सक्यूज मी. खरंच सॉरी. मला जायचंय. पण मला माफी मागायची आहे तुझी. मला कळलंय की तो स्पीकर तुला तुझ्या आईने दिला होता. हे बघ, मला तुझ्याशी काही बोलायची इच्छा नाही आता. प्लीज मला जाऊ दे. मला कळतंय की जे काय झालं त्याचा तुला खूप त्रास झाला असेल. आता जास्त त्रास होतो. हा, मग तू चिड ना माझ्यावर. तू बोल, मला काहीतरी ओरड माझ्यावर, बरं वाटेल तुला. बघ श्रीनिवास, मला सीन क्रिएट करायची अजिबात इच्छा नाहीये. प्लीज माझ्या नजरेसमोरून हाल तू आता. ओवी, अगं तू काय म्हणतोय ते एकदा ऐकून तर घे. हे बघ, तुला जसा राग आलाय ना तसंच मला सुद्धा गिल्ट आलंय का मी जे काय वागलं त्याचा. आणि जोपर्यंत तू मला माफ करत नाहीस तोपर्यंत ते गिल्ट नाही जाणार. अगं मी तुला माफ करून तुझं गिल्ट जाईल रे, पण माझ्या त्रासाचं काय? म्हणूनच सांगतो ना, तू ओरड माझ्यावर, चीड माझ्यावर, वाटलंस तू शिक्षा दे मला, पण मनात असं ठेवू नको. मनात गोष्टी ठेवल्या ना तर त्या तशाच राहतात आणि त्या वाढत जातात. तू बोल ना काहीतरी, प्लीज प्लीज बोल ना ग काहीतरी. मी तुला सांगितलेलं कळत नाही का एकदा? ऑफकोर्स तुला काहीच कळत नाही. मला कधी कधी डाऊट येतो तुला स्वतःची अक्कल आहे की नाही. दादा मामांनी सांगितलं स्पीकर आणि तू आणलास. पण दादा मामाच मला म्हणाला. मी हो ऑफकोर्स, दादा मामा बोलले आगीत उडी मार, तर श्रीनिवास आगीत उडी मारणार, हो ना? आणि तुला स्वतःच्या विचाराने काही करताच येत नाही ना. सतत त्यांच्या मागे पुढे करत असतोस. तुला वेळ मारून नेता आली असती श्रीनिवास. लगेच स्पीकर आणून द्यायची गरज नव्हती. पण नाही, ते म्हणाले आणि तू आणलास. तू कोण आहेस रे? तुझ्या दादा मामाचा नोकर आहेस का? ओवी, माझा पोर नोकर हा?
म्हणलास? ललिताई काय बोललास? माझं पोर नोकर? नाही ललिताई तुमका वाटतं तसं नाही हा. मग कसा हा? अगो किती बाजू घेशील हा आणि किती सहन करायचा? सगळ्यात मर्यादा असल, बोलणाऱ्याच्या तोंडात नाही. आणि माका आता काही एक स्पष्टीकरण नकोय. जा हा ना त्या सगळ्या समोरा ऐकलंय, माझ्या कानान सगळं ऐकलंय. माझा पोर कोण हा? या घरचा नोकर हा? अगो इलाय मी या घरात माझं नाईलाजा म्हणून इलाय. माझ्या भावाचं घर हा, माझं माहेर हा म्हणून राहता या घरात. पण माझे भाव पण मला कधी बोलले नाहीत. आणि या बाहेरून दिलेली पोर माझ्या श्रीनोक बोलताय नोकर. आणि उमा तू या सगळ्या ऐकून घेतस? अगो आजपर्यंत मी परका परका म्हणताय ना, त्या काय खोटा नाही. आज कळलंय माका. ललिताई असं काय नाही बघ कसा हा, बघ कसा हा. परत तू याची चूक झाकणार, एका पाठीशी घालणार आणि आम्ही परत अपमान सहन करू तयार राहायचा, होय ना? ही पोर माका बोलली, मी केलंय दुर्लक्ष हा? माझ्या आईवर आवाज चढवून बोलल्या, खुळा म्हणून सोडून दिलंय, दुर्लक्ष केलंय मी. पण माझ्या पोराची आज किंमत केली. ते का नोकर म्हणाली, कसा सोडून द्यायचा? अगो तुझं पोरा ना, उमाई म्हणता तू का? आईचा दर्जा देता? अगो त्याच्या आईची हाक ते का ऐकू येता की ना माहित नाही, पण तुझ्या एका हाकेक जाऊ देता. आणि आज त्याची किंमत होताना तू ऐकत राहुलस. जो राग माका इलो तो तुका कसा नाही इलो? तुझा हात कसा नाही उठलो हा? आई आई ऐक ना, तू तू शांत हो आधी. बघ तुझा ना काहीतरी गैरसमज होतोय. तिला तसं बोलायचं नव्हतं अगं. तू शांत हो ना. अरे बाबा इतका सगळा झाला तरी तू बाका छान करतस हा? माझं गैरसमज झालो हा? माझे कान फुटलेले नाही यार. मी ऐकलाय सगळा आणि जा ऐकलाय ना ताच बोलताय. आणि तू या पोरीची बाजू घेतस? या पोरीत काय चेटूक केलात काय तुझ्यावर? आणि माका चुकीचा ठरवून ह्या पोरीची बाजू घेण्यासाठी तुम्ही दोघं पुढे येलास? हे बघा, माझी बाजू घेऊन बोलायची कोणाला गरज नाहीये. मी माझं बोलू शकते. उभी घबरा बाळा. असं कसं? त्यांनी अर्धवट ऐकलंय. त्यांना कळलं पाहिजे ना त्यांचा गैरसमज झालाय. हे बघा, मी तुमच्या मुलावर चिडले कारण त्याने का चिडलास माझ्या पोरावर? काय केलं त्याने? गोमा लहानपणापासून बघतास ना ते का हा? सगळ्यांच्या मदतीत धावून जाता. तुझ्या डोळ्यात पाणी येला तर त्याचे डोळे पाण्याने भरतात. सगळ्यांची मदत जपता. इतकंच कशात दादाचा शब्द पाळूचो म्हणून न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा पण भोगल्यान त्याने. माझो श्रीनू करतच ना उमा. मग याने काय अशी चूक केली तर या परका पोर माझ्या श्रीनू नोकर बनता? आई ऐक ना, विषय एवढा मोठा नाहीये. तू शांत हो आधी. आई माकाच शांत कर, माकाच शांत कर. या सगळ्या कुणासाठी करताय मी? तुझ्यासाठी करताय ना? कुणी काही बोलत आणि बाकीचे सहन करते, पण मी कसा सहन करू? आया ना मी, आई कशी सहन करेन? एक वेळ तुका चला ह्या सगळ्या ऐकणं, पण मी नाही ऐकू शकत. माका नाही सहन होत.
अशी वागणूक मिळता एका नोकर बनवला जाता त्या घरात माझो नाईलाज असलो ना तरी नाही राहू शकत मी आई लालिताई आई लालिताई तू ओवी तू तुझ्या खोलीत जा आणि लालिताई समोर येऊ नकोस. हे बघ त्यांचा राग अजून वाढेल. त्यांच्या समोर येऊ नकोस तू.